नमस्कार मित्रांनो, देव माणूसमधला अध्याय 3 ऑक्टोबर भागामध्ये माधुरी गोपाळला अशी काही मौल्यवान वस्तू देते. त्यामुळे गोपाळ तर खुश होतो, पण लाली मात्र गोपाळाने माधुरीचं सत्य पकडते. ते कसं, चला तर बघूया. आप्पा घरी येतात. त्या फुलाबाई विचारते, का हो, दिला का त्या जामकरला हप्ता? पण आप्पा काहीच बोलत नाही. रणजितीला हात करून थांबून म्हणते, का हो, प्रेमाने म्हणते, दिला का त्या जामकरला हप्ता? पण तरी पण आप्पा काहीच बोलत नसतात. तेवढ्यात जामकर म्हणतात, काय 2 बायकावाले देशमुख आहात का घरी? आता आप्पा हादरतात आणि उभा राहतात. जामकर आत येत म्हणतात, काय आज हप्ता नाही दिला? आता फुलाबाई, रणजी आणि लाली बघायला लागतात. कारण जामकरच्या नावाखाली आप्पा पैसे नेतात आणि त्या बाईला देऊन येतात. पण तिचं काही समाधान होत नसतं आणि ती आप्पांना हक्क मागत असते. जामकर म्हणतात, काय, मी काहीतरी विचारतोय. रणजी म्हणते, आता का बाई, दिला की त्यांनी हप्ता? हप्ता घेतात तरी पण नाही म्हणतेत. जामकर म्हणतात, मी हप्ता घेतला आणि मलाच माहिती नाही. अरे रे 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 रे, असं कसं झालं? काय 2 बायकाचे देशमुख, तुम्ही मला हप्ता दिला? आता मात्र आप्पांना काय बोलावं तेच कळत नाही आणि ते रागाने रणजीकडे बघत असतात. गोपाळ माधुरीला समजावण्यासाठी पैसे आणि दागिन्याची बॅग दाखवतो. त्याला वाटत असतं आता तरी माधुरी गप्प बसेल, पण माधुरी मात्र परत दुकानावर येते. गोपाळ तिला ओरडतो, किती वेळा सांगितलं की दुकानावर येत जाऊ नकोस, पण तू ऐकतच नाही. तुला विश्वास देण्यासाठी मी काय काय प्रयत्न केले. अगं, त्या लालीने बघितलं ना तर आपली वाट लावेल. माधुरी, तुला कळत कसं नाही गं? माधुरी म्हणते, गोपाळ, तुला एक दाखवायचं होतं. तू काय? ते आता लॉकेट त्याच्यासमोर पकडते आणि म्हणते, हा यम म्हणजे माधुरी आणि हा जी म्हणजे गोपाळ. ही चेन मी गळ्यात घालणार. आता सोन्याची चेन म्हटल्यावर गोपाळ हात मागे करत आणि लाडात म्हणतो, तूच गळ्यात घाल. आता माधुरी त्याच्या गळ्यात चेन घालते. गोपाळ म्हणतो, माधुरी, किती प्रेम करतेस गं? माधुरी म्हणते, हे तर काहीच नाही, आता तू बघच मी तुझ्यासाठी काय काय करते. गोपाळ घरी येतो आणि शांत बसलेला असतो. लाली म्हणते, मला कळतंय तुम्ही एवढा कसला विचार करताय. पण गोपाळ काहीच बोलत नाही. लाली त्याला ओढत म्हणते, मी काहीतरी बोलते आणि तुम्ही? आणि तिला आता गोपाळच्या गळ्यातील चेन दिसते. ती हातात घेत म्हणते, ही गळ्यातली चेन? आता गोपाळ मागून दाबून धरतो आणि म्हणतो, या लाली नियम बघितला ना, ही अजून राडे करेल. लाली बघत म्हणते, अहो, ही चेन पहिले तर नव्हती, कुठून आली? आता मात्र गोपाळ जाम हादरतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.